आजकालची मुलं ही आपणच बिघडवली आहेत. त्याला मुलं जबाबदार नाही आहेत. श्रीरामाची ओळख फक्त रावणावरती विजय मिळवणार नसून एक रामराज्य स्थापन करणारा राजा अशी ही आहे. मिशन अयोध्येमधले गुरुजी हे फक्त गुरुजी नाही आहेत, ते एक व्याख्यान देणारे सुद्धा आहेत. शिक्षिका अशी असते की ती सगळ्या विद्यार्थ्यांची फेवरेट असते. हे चित्रपटात सांगायचा प्रयत्न केला. आम्ही राजकारण बोलत नाही आहोत, त्यामुळे आपण पण राजकारण न बोललेलं उत्तम. माझी 2 मुलं आहेत आणि त्यांना स्क्रीन टाईम फक्त अर्धा तासच असतो पूर्ण दिवसभरात. खरं रामायण सुरू होतं ते उत्तर रामायणामध्ये, ज्याच्यामध्ये रामाने परत आल्यानंतर एक आदर्श राज्याची निर्मिती केली होती, ज्याच्यामध्ये सगळे सुखी होते, गुण्यागोविंदांनी नांदत होते. आपली जबाबदारी आहे पॅरेंट्सची की आपण मुलांना काय दाखवतो, आपण मुलांना काय देतो आणि आपण कुठल्या पद्धतीने त्यांना वाढवतोय. मिशन अयोध्या हा चित्रपट येत्या 24 जानेवारीला रिलीज होणार आहे आणि त्यानिमित्ताने मिशन अयोध्याची टीम आपल्यासोबत आहे. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे ABP माझामध्ये. नमस्कार सर, नेमकं या चित्रपटाची संकल्पना काय? मिशन अयोध्या हा एक इतिहासाच्या शिक्षकाचं हे मिशन आहे. श्रीरामाची ओळख फक्त रावणावरती विजय मिळवणार नसून एक रामराज्य स्थापन करणारा राजा अशी ही आहे आणि ही नवीन पिढीपर्यंत पोचावी, त्यांच्या मनामध्ये हे बीज रुजावं म्हणून हा शिक्षक त्याची जी शाळा आहे संभाजीनगरला, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, तिथल्या 20 इतिहासाच्या मुलांची निवड करतो. त्याचं असं म्हणणं आहे की श्रीरामांची ओळख एक 4 भिंतींच्या आत करून देण्यापेक्षा त्यांना अयोध्येला घेऊन जाऊन तिथं अयोध्येच्या सान्निध्यात जर का श्रीरामांची महती पटवायचा प्रयत्न केला तर हा विचार जास्त प्रभावीपणे रुजू शकतो. या विचारातनं तो ही एक टूर और मिशन अयोध्येला घेऊन जातो आणि 20 मुलांना तिथं घेऊन गेल्यानंतर तिथं काही प्रसंग त्यांच्यावरती येतात, ज्या प्रसंगानं या सगळ्यांना सामोरं जावं लागतं. तर ते कशा प्रकारे या कठीण प्रसंगातनं बाहेर पडतात, या सगळ्याची गोष्ट म्हणजे मिशन अयोध्या. म्हणजे सत्य घटनेवरती आधारित आहे? नाही, ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, याचा इतिहासाची काहीच संबंध सर, नाही. नेमकं आजच्या पिढीला प्रभू श्रीराम यांची संकल्पना किंवा यांचा इतिहास दाखवण्याची नेमकं गरज काय होती? कसं आहे, मी तुम्हाला तेच सांगितलं की आपल्याला जनरली जे रामायण दाखवलं जातं किंवा आपण जे पूर्वी बघितलं होतं ते जेव्हा रावणाचा वध होतो त्याच्यानंतर ते संपतं, बरोबर आहे. पण खरं रामायण सुरू होतं ते उत्तर रामायणामध्ये, ज्याच्यामध्ये रामाने परत आल्यानंतर एक आदर्श राज्याची निर्मिती केली होती, ज्याच्यामध्ये सगळे सुखी होते, गुण्यागोविंदांनी नांदत होते. 140 कोटी म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये हा विचार तोच आहे की 23 जानेवारी 2024ला राम मंदिर बांधून पूर्ण झालं. आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. पण त्याच्यानंतर काय, तर त्याच्यानंतर रामराज्य आणि ते आणण्याचा केला गेलेला प्रयत्न आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की नवीन पिढीच्या मनात जेव्हा आपण हा विचार रुजवू तेव्हा त्याच्यावर जास्त प्रभावीपणे काम होऊ शकतं आणि म्हणून मग हा सगळा घाट की मुलांना घेऊन हा चित्रपट करणं. पण सर, सध्याची नवीन पिढी मोबाईल आणि इंटरनेटच्या जगात आहे, म्हणजे फारसं कोणी इतिहास वगैरे वाचत नाही आणि कोणी हे पण करत नाही. तर याबाबत नेमकं काय सांगा? नाही, तेच आहे ना, म्हणून तर ही गरज आहे. आत्ताची पिढी आणि कसं असतं ना, आम्ही नवीन पिढीला कधीच दोष देत नाही, कारण आपण त्यांना जे देतो, जे दाखवतो ते फॉलो करतात. तुम्ही त्यांना आपल्या महानायकांची गोष्ट, म्हणजे आता साधी गोष्ट सांगतो मी तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे आजच्या पिढीला माहितीच आहेत की, कारण ती गोष्ट तेवढ्या प्रभावीपणे मुलांना दाखवली गेलेली आहे. सो आता आमचा विचार तोच आहे. आमचा म्हणजे ॲज अ शिक्षक या चित्रपटामधले कॅरेक्टर माझी तळमळ तीच आहे की नवीन पिढीला हे माहिती गेलं पाहिजे. जेव्हा स्पेशली ही मुलं आत्ताच्या त्यांना एक्सपोजर आहे, इंटरनेट आहे, सगळं आहे. सो चित्रपट हे माध्यम असं आहे की जे सगळे बघतात आणि त्याच्यातनं आम्ही इफेक्टिव्हली दाखवूच शकतो. सर, सध्याच्या शाळेतील गुरुजी बऱ्याचदा मोबाईलवरती असतात, हे असतात, पण मिशन अयोध्येमधले गुरुजी नेमकं याच्यात आत्ताचे रिअल गुरुजी आणि मिशन अयोध्येमधले गुरुजी याच्यामध्ये नेमकं काय फरक आहे? मिशन अयोध्येमधले गुरुजी हे फक्त गुरुजी नाही आहेत, ते एक व्याख्यान देणारे सुद्धा आहेत. मी तुम्हाला मागाशी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज ह्यांच्या विषयावरती जागोजागी गावोगावी जाऊन ते एक व्याख्यान पण देत आहेत, है ना. त्याच्यामुळे मग असं आम्ही टेक्नॉलॉजी सेवी नाही आहेत वगैरे असं काही नाही आहे, पण त्यांचा जास्त विश्वास या गोष्टीवरती आहे की आपण ते गोष्ट स्वरूपात जर पटवून देऊ शकलो तर जास्त चांगल्या पद्धतीने पटवता येतं. आपल्यासोबत तेजस्वी पाटील मॅडम देखील आपल्यासोबत आहे. मॅडम, काय सांगा? काय नाही, या चित्रपटामध्ये माझी भूमिका एक शिक्षिकेची आहे आणि जी सहल सर ऑर्गनाईज करतात त्याच्यामध्ये 20 मुलांची निवड होते. त्या 20 मुलांना घेऊन जायची जबाबदारी आमच्यावरती असते, म्हणजे त्यांना सांभाळा, त्यांचं सगळं. आणि ही शिक्षिका अशी असते की ती सगळ्या विद्यार्थ्यांची फेवरेट असते, अशी गुणी दाखवली, अशी एकदम गुडी. तर तिकडे गेल्यानंतर
काही असे प्रसंग येतात आणि त्यातून आम्ही कसे बाहेर पडतो त्या संघर्षाची ही गोष्ट आहे. पूर्णपणे काल्पनिक आहे, एंटरटेनमेंट आहे आणि मेसेज नक्कीच आहे या चित्रपटातून की आपल्या पिढीसाठी की रामराज्य म्हणजे काय किंवा आपले हिरो कसे होते आणि रिअल हिरो काय असतात आणि त्याविषयी थोडे मेसेज नक्कीच आपल्या लोकांना आहे. पण आजकाल बऱ्याचदा म्हणजे ग्रामीण भागात असो किंवा शहरी भागात म्हणजे प्रभू श्रीरामाच्या नावाने बरेच जण राजकारण करतात वगैरे. याबाबत नेमकं त्या चित्रपटातून काही संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे का आपण? नाही, चित्रपट कुठल्याही पार्टीला किंवा प्रबोधनकार असं काहीच आम्ही सांगत नाही आहे. मी म्हटलं ना, पूर्ण करमणूक आहे आणि मुलांना घेऊन आम्ही जातो अयोध्या, तिथे काही गोष्ट घडते त्याविषयी आहे आणि असं काही राजकारणाबद्दल काहीच सांगितलं गेलेलं नाही आहे. पास्टबद्दल, इतिहासाबद्दल काही बोललं गेलेलं नाही आहे किंवा काहीच नाही. जस्ट एक गोष्ट आहे जी घडते आणि त्याच्या थ्रू काहीतरी एक मुलांसाठी मेसेज एवढाच आहे तो आणि खूप सुंदर आहे. झालं आहे अयोध्या खूप 70% आम्ही अयोध्यामध्ये शूट केले, 70% आणि अयोध्या खूप सुंदर दिसली आहे. मुलं आहेत 20 खूप छान, ज्यांनी खूप चांगली तयारी केली आहे आणि ओव्हरऑल मूवी बघण्यासारखा खूप आहे, म्हणजे मोठ्या पडद्याचा मूवी आहे. तर मला वाटतं की लोकांना खूप आवडेल. आपल्यासोबत डॉक्टर अभय कामत सर देखील आहेत. सर काय सांगा सर? नमस्कार. मिशन अयोध्या हा पिक्चर आता 24 तारखेला सगळ्या महाराष्ट्रात रिलीज होतो आहे आणि ह्या चित्रपटात माझी भूमिका, मी एक शाळेचा कर्मचारी असतो आणि जी शाळेची शैक्षणिक सहल जी अयोध्येला जाते तर त्याच्यात तो सहभागी असतो आणि हा एक निस्सीम रामभक्त आहे आणि तो त्याच्या कणाकणात, विचारात सगळ्याकडे राम आहे आणि रामासाठी सुद्धा तो त्याचा भूतकाळ असा आहे की तो एक करसेवक असतो आणि जी काही घटना घडली होती त्याचा तो 92 साली त्याचा तो प्रत्यक्ष साक्षीदार होता आणि त्याची अशी इच्छा होती की एकदा तिकडे राम मंदिर व्हावं आणि राम मंदिर झाल्यानंतर जेव्हा त्याला ती मंदिर बघायची संधी मिळते तर त्यावेळेला तो खूप म्हणजे तो अगदी आनंदात असतो की तिकडे जाऊन ते नवं राम मंदिर बघायला मिळणं आहे. पण जेव्हा तो तिकडे जातो आणि मग असं काही घडतं आणि ती स्टोरी ॲक्च्युली ती एंटरटेनिंग स्टोरी आहे, ती बघायला तुम्हाला प्रत्यक्षात चित्रपटात बघायला आवडेल आणि ते 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 तिकडे बघणंच हे असतं. पण अर्थात हा मी मगाशी यांनी सगळ्यांनी सांगितलं हा कुठलाही प्रोपोगंडा मूवी नाही आहे किंवा काही असं काही म्हणजे एकच काही विशिष्ट संदेश देणारा वगैरे असं काही नाही. इनफॅक्ट ह्याच्यातनं खूप चांगला सामाजिक संदेश चित्रपटाच्या शेवटी मिळतो की आपण जर सर्व जात धर्म पंथ सगळ्यांनी एकत्र येऊन जर हे आपण राष्ट्र चालवलं ह्याच्या पुढे मंदिर झाल्यानंतर सगळ्यांनी एकत्र येऊन जर चालवलं तर ते खरं राष्ट्र मंदिर समजलं जाईल आणि तर खरं रामराज्य असेल. जेव्हा आपण सगळ्या जातीचे धर्माचे पंथाचे लोक एकत्र असू ते खरं रामराज्य असेल. तर हाच संदेश आम्हाला द्यायचा आहे. सर देशपांडे सर, एक प्रश्न असा आहे की रामराज्यामध्ये सगळेच धर्माचे लोक एकदम सुरक्षित होते, पण आत्ताच्या घडीला मोठ्या प्रमाणात राजकारण मोठ्या प्रमाणात होतोय, जाती धर्म, जसं की मराठवाड्यात स्पेशली जरांगे फॅक्टर आणि ओबीसी फॅक्टर, याच्याबाबत काय सांगाल? नाही, मी म्हटलं ना की हा चित्रपट एकतर कुठल्याही इतिहासाबद्दल बोलत नाही. आम्ही कलाकार आहोत. आम्ही आमच्या माध्यमातून रामराज्य आमच्या मते कसं असेल हे चित्रपटात सांगायचा प्रयत्न केला. आम्ही राजकारण बोलत नाही आहोत, त्यामुळे आपण पण राजकारण न बोललेलं उत्तम. आत्ताच्या पिढीला रामराज्याची गरज आहे. आत्ताच्या नाही, प्रत्येक पिढीला रामराज्याची गरज आहे. फक्त ते रामराज्याची गरज ही आत्ताच्या पिढीला जास्त चांगल्या पद्धतीने आपण रुजवू शकतो, कारण ते उद्या मोठे होणार आहेत. सो मी म्हटलं की आम्ही राजकारण बोलत नाही आहोत, तर आपण पण राजकारण नको बोलायला. मॅडम, जसं की आत्ताची पिढी बरेचसे तरुण कोरोनानंतर ऑनलाईन शिक्षण सुरू झालं, त्याच्यामुळं पिढी मोबाईलच्या बाहेर काही निघत नाही, म्हणजे अभ्यास वगैरे करत नाही. तर तुम्ही मिशन अयोध्या या माध्यमातून शिक्षकांविषयी किंवा वाचन असो किंवा लिहिणं असो याच्याविषयी तुम्ही नेमकं काय संदेश दिला? नाही, असं म्हणून चालणार नाही की पिढी जात नाही, कारण माझी 2 मुलं आहेत आणि त्यांना स्क्रीन टाईम फक्त अर्धा तासच असतो पूर्ण दिवसभरात. त्यामुळे जे असं म्हटलं जातं की ते मोबाईल थ्रू कुठे जात नाही, ते मोबाईल तर बघायला माझ्या घरी अलाउडच नाही आहे. त्यामुळे हे जे आहे ना ते माझ्या घरीच म्हणजे ते लागूच पडत नाही. त्यामुळे मला असं पटतच नाही की मुलं बाहेर जात नाहीत. आपली जबाबदारी आहे पॅरेंट्सची की आपण मुलांना काय दाखवतो, आपण मुलांना काय देतो आणि आपण कुठल्या पद्धतीने त्यांना वाढवतो आहे. कारण माझ्या घरात खूप वातावरण वेगळं आहे. आम्ही एकत्र डिनर करतो आणि मग त्यांना एक स्क्रीन टाईम फक्त 30 मिनिट्सचा असतो. त्यामुळे मला ना असं ह्याच्यावरती विश्वास नाही की आजकालची मुलं ही आपणच बिघडवली आहेत. त्याला मुलं जबाबदार नाही आहेत, पॅरेंट्स जबाबदार आहेत. आणि हां, म्हणजे आजकाल सगळे स्कूलमध्ये ना व्हॉट्सअपवरती सगळे हे येतात, अपडेट्स येतात.
त्याला मी स्वतःहून आमच्या स्कूलमध्ये आम्ही अपोज केला की व्हॉट्सअपवरती आम्हाला अपडेट्स नको आहेत, तुम्ही पोर्टलवर पाठवा, मेल पाठवा, आम्ही स्वतःहून बघू. त्यामुळे मी आणि आमच्या घरात असं वातावरण आहे की आम्हाला व्हॉट्सअपवरती काही अपडेट्स नको. नाही, पण बऱ्यापैकी मुलांनाच मोबाईलची आणि नवीन टेक्नॉलॉजीची सवय पडली, तर नेमकं ही सवय नेमकं कशी मोडणार आता? तेच सांगितलं ना, माझ्या मुलांना तर अजिबातच सवय नाही. तुमचं ठीक आहे, पण इतर माझं इतर म्हणणं इतर काय माहिती आहे त्याच्या बाबतीत जर का एखादी टेक्नॉलॉजी वापरून तुम्हाला जर का एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने मुलांसमोर मांडता येत असेल तर वापरायला काहीच हरकत नाही ना. म्हणजे आता मी साधं उदाहरण यांनी एका चॅट ॲपबद्दल या बोलल्या, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असाल तर आज ह्या चॅटच्या ॲपमुळे जगातली जुनी मैत्री असलेली म्हणजे जुन्या शाळेतले मित्र एकत्र आले, बऱ्याचशा चांगल्या गोष्टींचं देवाणघेवाणसुद्धा होतंच की. मग आपण जर प्रत्येक वेळेला फक्त वाईटातच बघायला लागलो त्यापेक्षा त्याच्यातनं आपल्याला काय मिळालं, म्हणजे सोशल मीडियाचा जर का आपण चांगल्या पद्धतीने वापर करून हे जर असे मेसेजेस मुलांपर्यंत पोहोचू शकलो तर प्रॉब्लेम काय? नाही, मुलांना द्यायला काहीच हरकत नाही, एक लिमिटेशन हवं. ते आपल्यावरती आहेच. ते आपल्यावरती आहे, जे आपण टाकत नाही आणि त्याच्यामुळे गोंधळ उडतोय. बाकी मुलांच्या याच्यामध्ये काहीच दोष नाही आहे, हे सगळं आपल्यावरती असतं, आपण कसं करतो. लिमिटेशन टाकलं ते बरोबर व्यवस्थित वागतात. तुम्ही स्वतः चित्रपटामध्ये शिक्षक होते, तर आत्ताच्या शिक्षकाला तुम्ही नेमकं काय संदेश द्याल? शिक्षकांचं परत तेच आहे की तुम्ही मुलांना, म्हणजे आता मी स्पेशली या चित्रपटातला शिक्षक या अनुषंगाने बोलतो, कारण शिक्षकांबद्दल माझ्या मनात खूपच रिस्पेक्ट आहे. त्यामुळे मी शिक्षकांना एखादा सल्ला देणं इतका मी मोठा नाहीच आहे मुळात. ही खूप खूप मोठं स्टेटमेंट आहे. पण मला त्यांना संदेश नाही, मला त्यांना थँक्यू म्हणायचं आहे या माध्यमातून की आज जे काय आम्ही घडलो आहोत, जे काय आम्ही करतो आहोत ते सर्व आमच्या शिक्षकांमुळेच आहे. त्यामुळे तुम्ही अशाच पिढ्या घडवत राहा आणि असेच आमच्यावर उपकार करत राहा. थँक्यू सो मच टीचर्स. मॅडम, तुम्ही पण शिक्षिका आहे त्या चित्रपटामध्ये, तुम्ही नेमकं काय सांगा? शिक्षकांसाठी नाही, तेच कारण आम्ही लहानपणापासून शिक्षकांना म्हणजे शिक्षक आमचे आदर्श, म्हणजे लहानपणापासून आता पण माझ्या मुलांना बघतात टीचर इज म्हणजे त्यांचं टीचर एक शेवटी टीचर सांगेल ते करतात, म्हणजे ते पॅरेंट्सचे पण ऐकत नाही. त्यामुळे मला खरंच खूप आवडतं की टीचर अशा पद्धतीने त्यांना शिकवत आहेत, त्यांना खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतायत आणि मुलांचा त्यांच्यावरती विश्वास आहे, हे खूप महत्त्वाचं आहे या जगात. आणि हा विश्वासच आम्हाला पाहिजे की आणि असे टीचर्स आम्हाला मिळत आहेत आमच्या मुलांसाठी पण आणि आम्हालाही मिळालेत. सो आम्ही ग्रेटफुल आहोत त्यासाठी नक्कीच. तर ही होती आपल्यासोबत मिशन अयोध्याची टीम. सर, तुमचं खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळेत वेळ काढून आमच्यासोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. जय श्रीराम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.